बाहेरची पावलं येऊन आपली जागा घेऊन रिटर्न न मगशी आपली जागा आपल्याला 50-50 ला इटन. म्हणजे आपले शेतन आपणच राखणदार नाही, थोबारवाशी साली आणि आपुजा हुशार. 50-50चा मिळलेला पैसा हलवीन दारू उरवता. जमिनीचा पैसा खपल्यावर दादा तू करशील काय? अरे जमिनीचा पैसा खपल्यावर दादा तू करशील काय? मी काय सांगते तुम्हाला, कणाला पाहिजे दारू हळदीला? आय आपलं पाणी पिवाचं वांद राहिले, टँकर मागवायची वेळ आली. टँकर बरोबर नाही. हळदी दारू पिवायला 10 जण आणि नाचाला बघावं तर 2च आणि भांडण करायला तर सांगूच नका. हळद कोणची न भांडण कोणची? गप खावाचं न घरा जावाचं तर ते नाही. घरातण्याचे डोक्याशी व्यापारतनी दारुडी. आपले कोल्यांची हळदीला खावा पिवाची पक्की सोय, तो घरदाराशी येते बाणकोटी आणि आपली त्यांची काम शिंगली का पलकारतन. माझं काय म्हणणं हाय, जागा थोडी का पक्की कणालेकाची आवरणशीच आपली पुढची पिढीच्या भविष्यासाठी जोमळून ठेवायची. आपला पैसा व्हायचाच. दारू मटण घुटपण करणे आणि शोषण करण्यालाच खपला. तेव्हा आज सांगतोय कोळ्याग्रांना, पैसा जपून ठेव आपले पोरबालांना. ऐसा उचलू नको पैसा, नाही समजणार खपला कैसा. Thanks to everyone present here. Before I end my speech, I would like to bring your attention on one of the integral part of our life, that is water. All of us know how the water is important for the life on the earth. It is the most basic need of every living thing. Life is not possible without water. It is the valuable resource of nature. It is an endless creation by God.